रामकृष्ण हरी माऊली. आजचा विषय आहे नरदेहाचं महत्व. तर भगवंताने आपल्याला हा नरदेह या भरतखंडामध्ये दिला, हे आपलं परम भाग्य आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती. भारत देश हा संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला देश आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र तो देश पावन ती भूमी, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा या पवित्र पावन भूमीमध्ये आपल्याला भगवंताने हा जो नरदेह दिलेला आहे, तो कशाकरिता दिला म्हणाल तर तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने आपल्याला हा देह भजनाकरिता दिलेला आहे, पण आपण त्याचा उपयोग भोजनाकरिता करतो. म्हणून कबीर महाराज म्हणतात की आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. म्हणजे तुला हा 3.5 हाताचा नरदेह भजन करण्याकरिता दिला, परंतु त्याचा उपयोग तू फक्त भोजनाकरताच करतो. तर पशुपक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे? तर एके ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की पावोनी मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढ्या जाना, पुच्छे विन धोपाई. म्हणून कबीर महाराज म्हणतात, या नरदेहाचं जर तुम्हाला सार्थक करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर कबीर महाराज म्हणतात, संगत संत नकी करलो, जन्म का सार्थक कछु करलो. रामकृष्ण हरी माऊली.